नमस्कार मंडळी. आज सकाळ झाली आहे. सकाळी आज बी मार्केटला गेलो नाही मी. म्हणजे सकाळ होऊन थोडा टाइम झाला आहे. चहा वगैरे झाली आमची आली. आज पण काय मार्केटला गेलो नाही. आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जेवायला काय करायचं. सगळ्यात पहिला प्रश्न राहतो. आता कोमल काय करायचं जेवायला तुझा? तुम्ही सांगा, तुमचेच खायचे. मम्मी सांग लवकर. बाबा तुझेच खायचे नाटके दादा. काय माझे खायचे काहीच नाटक आहे. मी जे आलं ते खाऊन घे. मुगाची डाळ करून घे सगळं. मुगाची डाळ काळी डाळ करून घे कोमल. काळी डाळ करून घे. मुगाचं मग- बेडगं वगैरे आधी खायचं, आता ते बी खात नाही तो. इकडे कर काय बी. मुगाची डाळ कशी येईन पण कशी राहते भाजी? कांदा हिरवी मिरची टाकून. हिरव्या मिरचीची येईन का? ठीक आहे, चल खाऊन घेईन. नक्की तुम्ही म्हणता म्हणून खाऊन काहीतरी घेईन. जुगाड होईल ना तेव्हा मग. हा, आणि टायमावर काहीतरी झोमॅटोवरून मागवलं जाणार आहे. काहीच होणार नाही. तुम्ही करा, खाऊन घेईन मी. नक्की हा, खाईन दिसल. मला डाऊट आहे. ठेचा करते साईडला. हा ठेचा. मिरची आहे ना साईडला. पाय तुझं अरे म्हणजे अरे मी पप्पांसाठी म्हणतोय. पप्पा खाता. पप्पांसाठी पप्पांचं म्हणतोय. नाही पप्पाला आवडते डाळ. ठेचा करून टाक आणि मुगाची डाळ मस्त हा छान कर. नाही, ठेचा नाही खाणार मी. मुगाची डाळ खाऊन घेईन. पावर का तुमच्या छान कर मुलाला? मुगाची डाळ. मुगाची डाळ खाऊन घेईन मी आता. बरोबर का? मी आता गावातून जाऊन आलेलो आहे. आणि आल्यानंतर आता बघा आम्हाला कोण भेटायला आलं. अंश भेटायला आला आम्हाला. अंश बेटा. अंश अंश बाय 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 बेटा. बाय बाय. आता फायनली जेवायला बसलेलो आहे. आणि जेवायला दाखवत तुम्हाला. मी बोललो होतो मुगाची डाळ खाईन म्हणून. तर मी खाणार आहे मुगाची डाळ. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे अजून. हे बघा, मुगाची डाळ तर मी खातोय. मला आवडत नाही तरी बी खातोय. नावाला राहतं ते. ठेचा आहे आणि एक नंबर इथं भेळ केलेली आहे अशी. आणि अशा पद्धतीने भेळवर आपलं पोट भरणार आहे. खानदेशी ठेचा. इथं बसलेला होता तोच नाही. ठेचा ठेचा तो तिकडे चालला गेला. कसा आहे मम्मी? एकदम झन मध्ये झणझणीत आहे ना. एक नंबर. मुगाची डाळ तर मला आवडत नाही. पण मग खाऊन बघू आता कशी वाटते. काय कशी लागते रे मम्मी? छान लागते. मी विचार दुसरा केला होता. मला वाटलं दुसरी भाजी असेल मुगाची डाळ. म्हणजे पचायला पण हलकी. मला ग्रीनवाली वाटली. ग्रीनवाली असेल मुगाची डाळ. पण मला माहित नाही का ही मुगाची डाळ म्हणता येईल. मुगाची डाळ मी आजपर्यंत ऐकलं. अरे पण मला माहितच नाही मुगाची डाळ म्हणता येईल. मी ग्रीनवाली जे आपण मट करतो ना सकाळी जाय मूग, माय वो ते मला वाटलं. मला मुगाची डाळ. हा, ते मूग आहे. मला ते वाटलं. मला काय वाटलं हे. चला जाऊ दे, आपण खाऊन घेऊ कसं तरी. वरण समजून खाऊन घे. ठीक आहे, वरण समजून पाणी पिऊन घेतो. काय झालं? काही नाही. का बरं असते? तुमच्याकडे लॉजिक लावून आहे ना. जेवण झालं. आता आम्ही बाहेर गेलो होतो ना तेव्हा नारळ आणलेलं आहे. नारळ वगैरे पिऊन झालंय. आणि आता आहे ना तिथंच पिले आम्ही. नारळ तिथंच पिलं. आणि हा खोबरातीला बोललो तिथं का आम्ही काढतो म्हणून. तर पप्पा दीदी काय बोलली आम्हाला? नको. नाही म्हणे आपण घरी जाऊन काढू. आणि आता प्रयत्न करते तर निघत नाही. आणि पप्पांनी बी प्रयत्न केला तर निघला नाही. काढ बर का आता. प्रॉब्लेम काय होता ते कॅरी बॅग मध्ये देतात. कॅरी बॅग चांगली नसते. काढ ना मग. काढ ना. काढ. चाकू घ्या बरं वहिनी. नाही हो पाय का तुमचे. चाकू आता नाही. चाकू तुटून जाईल. आता वा मम्मी मी ट्राय करते. एवढं कडक खोबरं येते का जसं काही याचं अरे पण मी काय म्हणतो तिथून निघत होता ना बरोबर. तो काढून देत होता ना. कसं आहे तुला एक सांगू का? इकडे बघ ना. तू जड झाली आता. म्हणजे तो मेंदू जड झालेला आता. नाही मी जड नाही झाली. मी बाळासाठी नाही बोलली कारण कॅरी बॅग मध्ये चांगलं नाही खात. अरे कॅरी बॅग मध्ये गरम असतं ते चांगलं नसतं. नको पण मला आपलं नारळ गरम नाही. मला किळच वाटते कॅरी बॅग मध्ये. मागच्या वेळेस तू कॅरी बॅग मध्ये आणलं मी खाल्लं नाही. प्रयत्न काय? प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्नाती परमेश्वर. पण मी मम्मी काय करा म्हणते, तू प्रयत्न. एवढे जिम मारता फायदा काय? जिम बंद आहे माझीवाली. बरं. एक नंबर आहे. त्यांच्याकडून झालं नाही. आता मी ट्राय करणार. एका झटक्यात काढून टाकलं. मम्मी हाताला लागून बघ. मला बिलकुल टाइम नाही लागणार काढायला. एक्सपिरियन्स आहे. नारळ विकलेत का तुम्ही? एवढा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? आता 1 मिनिटात काढून दाखवतो मी. 1 मिनिटात. चालू कर. किती वाजले आता? पूजा तू काय काय झालंय? मस्त काढून आण. बघा
सहावर काटा जाईल तो छोटा मोठा माय व गेला सहावर. आता काय? मला ते कॅरी बॅग मध्ये नाही आवडत बाई. काही दिवडे संपत सुरी का काय गंमत कसली. नाही घुसतच नाही, चम्मचच घुसत नाही तिच्यात. ते लोक हा आता हा अर्धच का हे उकरून काढतोय अर्ध्यातून. असं तर मी पण काढत. अरे तिकडनं जागा आहे आयुष तुला काढायला. दीदी तुला खायचे मतलब आहे ना तर घ्या आता. खाय प्लेट मध्ये ठेव ना. तू काय सगळे खाल्ली हात ना? लावता खरकटे. तिकडनं जागा आहे बघ ना या कडेला. हे ना मला फक्त तो खायचा आमदार जास्त वटवट नको करत जाऊ मला. जे नारळ ओटी झाले ना त्याचं खोबरं गोड होतं, पाणी बी गोड होतं. हे खोबरं निब्बर झाल्यामुळे पाणी गोड नाही लागलं. पण मग गोड आहे खोबरं. पण पाणी मला नाही मला लागलं. खोबरं गोड लागलंय. ते काय खोबरं असं काढायचा तो पप्पा रील बनवताय आता. पप्पा आणताय पा आणि म्हणायचं हे आणि मग कसं बनवायचंय मग. दाखवा बाप्पा. ते जाऊ दे. नाही मला रील दाखवा आता. नाही दाखव. दाखवू नको बघ करा चला डायरेक्ट करून दाखवा चला. गेला तो चल. मम्मी पप्पाची मालिश कर. हा मग पप्पा विचारतील हो. तुला पूजा जर 1 लाख रुपये मिळाले तर तू काय एक करशील? लाख- नाही नाही नाही. ऐका ऐका जाऊ दे. नाही नाही डायरेक्ट रिअल बस पापा खाली बसा बसा हा मम्मी बस मम्मी चल. रिटेक होतील त्याला नाही नाही रिटेक नाही नाही हे काय आपल्याला काय लगेच हे नाही करायचंय. हा चल रील बनवायची हा. मी असं करायच्या हिशोबाने करत नाही 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 फक्त असं नॉर्मल करायचं रील म्हणजे ऐक असं ना, नॉर्मल. ते मारायचं नाही फक्त. नाही जैसे थे वैसे पूरी रील आनी चाहिए. मम्मी आज चान्स आहे मी सांगून बसतोय. रिटेक रिटेक होणार Retake आहे. होणार नाहीये. तू हा. काय वाजवत होता? चष्माच्या बाजूला. मम्मी आज चान्स आहे बघ, काय चष्मा मी काढायला होती मारायला म्हणजे हसी आहे. मम्मी हात असे असे करून घे मम्मी हात कर. मम्मी हात असे असे करून घे लाईट लावा लाईट लावा लाईट लावा लाईट हा लावा. चला जोरात बोलायचं रे आवाज जोरात यायला पाहिजे. हा तुम्ही 1 2 3 करा म्हणा. हा पूजा जर तुला 1 लाख रुपये मिळाले तर तू काय करशील? ते तुम्ही घेऊन टाका ना पूजा जर तुला 2 लाख रुपये मिळाले तर तू काय करशील? ते तुम्हीच घेऊन टाका मला काही पैशाची गरज नाही पूजा तुला 1500 रुपये मिळाले तर तू काय करशील? लाडक्या बहिणीचे नाही ते मीच ठेवणार आहे ते माझे आहे. लाडक्या बहिणीचे लाडक्या भावाने दिलेले आहे ते बहिणीला मम्मी आता माझ्या तिला काही जमलं नाही इडीला. ते माझे पैसे आहे, त्याला हात लावायचे आणि असं तसं बोलायचंय तुला. कवळायचंय तुला. मम्मी तो काय नाही, ते माझ्या भावाने तुला कवळायचंय पूजा. हा. अशा पद्धतीने पुरी रील फ्लॉप झालेली आहे. आणि मम्मी रिटेक चल बघ रिटेक रिटेक. त्याला हात लावायचे नाही ते माझे पैसे असं सांगायला माझा लाडक्या भावाने मला हा, दिले. चल. असं बोलायचंय. चल. माझ्या लाडक्या भावाने मला दिले त्याला आई हसायचं कवळायचंय नाही. तुला. असं तोंड जोरात ओढून घालायचं माझं असे केस वगैरे नाही. हा बा मी आधी कोमल करतो चाल मी नाही, कोमल नाही, करतो. नाही, नाही. हा, नाही, चल. आम्हाला रीलच माहिती नाही ती बघितलीच नाही आम्ही चल तू. अशीच आहे. हा? अशीच आहे ठीक आहे तुम्ही परत रिटेक करा आम्ही फक्त करतो. आहे ना खवळायचंय तिला. हा ठीक आहे मला खवळत आहे ना मी हा ठीक आहे खवळायचं. नमीच आहे ना असं कवळी नाही. पूजा तुला जर 1 लाख रुपये मिळाले तर तू काय आता करशील? थांबा नवीन. हा. मी चालू नाही केलं. बरं मग तू बोल तेव्हा चालू कर. हा. चाल चाल. पप्पा तुम्ही पूजा? लाडक्या वापरा शब्द तुला 1 लाख रुपये मिळाले तर तू काय करशील? ते तुम्ही घेऊन टाका आणि समजा 2 लाख रुपये मिळाले तर ते पण तुम्हीच घेऊन टाका आणि समजा तुझ्या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळाले तर ए बा त्याला हात लावायचा नाही सांगून ठेवते ते माझे लाडक्या भावाने दिलेले लाडक्या बहिणीचे पैसे कट कट एक नंबर. काय झालं रे? रीला शूट आली. वेळ झाली बाबा. झाली समजा 2 लाख रुपये मिळाले तर ते पण तुम्हीच घेऊन टाका
मिळाले तर हे बघ, त्याला हात लावायचा. पण मी काय ते मम्मीला पैसेच येत नाही. मम्मीला मार्च पासून पैसे झाले तुझे मम्मी हो. हे रील जास्तीत जास्त पसरवा, मम्मीला लाडक्या बहिणीचे पैसे आले पाहिजे. लाडक्या भावापाशी पोहोचू द्या मम्मीची रील. 1500 रुपये आम्हाला येत नाही म्हणा तुमचे आले. मी अरे एवढं लाडक्या भावाचा हे करून राहिलो म्हणा, प्रचार करतोय म्हणा, पैसे घाबरा येत नाही म्हणा आमचे. यायला पाहिजे आम्हाला. बरोबर आहे का नाही? मग यायलाच पाहिजे. लाडा झाला. आता उठलोय झोपेतून, संध्याकाळ झाली आता, वाजले म्हणजे उठलो थोडं लवकर आहे. पण बसलो होतो. आता यांची चहा वगैरे झाली आहे. चहा झाल्यानंतर आता पाहिजे काय म्हणताय जायचं कुठं. आता बघ कुठं जायचं आहे? पाणीपुरी खायला. का बरं जायचंय? मला इच्छा झाली म्हणून माझ्या इच्छेसाठी जाते मी, पण सगळ्याचे सगळे ताव मारतात मग इथे. तू एकटी चालले जाय ना. पण मग घेऊन कोण जाईन मला? नाही का बरं कोण घेऊन जाईन? जा दाजींना बोलून घे. नाही ना, दाजींना टाइम नाही ना. नाही ना, असं थोडी आहे, टाइम द्यायला पाहिजे ना. आता ते संडेला येते ना. आता बहिणीला इच्छा झाली पाणीपुरी खायची. आता चाललोय गावामध्ये. दिदीला फक्त एकाच ठिकाणची पाणीपुरी आवडती, कैलासवाल्याची. एक नंबर लागते. घरी पाणीपुरी घरी बनवली राहते ती पुऱ्या, म्हणून ते बी आवडतं आम्हाला ते रेडीमेड पुऱ्या काय आवडत नाही आम्हाला. आणि आता कोमलला बी पाणीपुरी काही आवडती. कोमल आज नाही खाणार. तुला काहीच देणार नाहीये. मी शुकी पुरी शुकी बोली बी देणार नाही तुला. मी खाईन. तुला देणारच नाही. तुला काय लागणार? ओली वेल दे तुला. नाही मला मागच्या वेळेस आवडली होती ओली वेल. ती तिथली होती का? हा. नाही ती नव्हती, ती दुसरी होती. नाही तुला ओली वेलाच देऊ. तुला मागच्या वेळेस पाणी बोली नव्हती आवडली. आता होतं द्वेष बोल. आता बोलू नको, द्वेष नाहीये. आता लोकांना मी कपातच टाकून देईन तुझ्या आलो. लोकांना काय? नाही नाही लोकांना कपाटच माझ्याकडे कपडेच नाहीये. छोटी हाईट. हे अजून दाखवलं, अजून 2 बॅगा दाखवू तुझ्यावाल्या. असं काही पण नाही दाखवायचं. अजून त्या 2 बॅगा दाखवून जातो. एवढे कपडे असून सुद्धा म्हणती कपडे नाही. का रे दीदी किती कपडे आहे? आणि अजून मम्मीच्या जर साड्या दाखवल्या, अरे बाप रे बाप. म्हणून आमच्या घरात जागा नाही आम्हाला राहायला. कपडे आथरून ठेवले. मम्मीच्या साड्या एवढ्या. काही दिवसांनी ना हा. पावसाळ्यात ते आयुष पप्पा असे बसतील बाहेर आणि मम्मीच्या साड्या वहिनीच्या साड्या घरात फुल. मम्मी मम्मी किती साड्या असतील कमीत कमी? अंदाज सांग एक. 70-80. 100च्या वर सहज निघतील साड्या. हा सहज. मी गाडी घेऊन बसलेलो आहे आणि आता पा एवढी घाई चालणार आहे यांची, एवढी घाई चालणार आहे. दे चालायचंय का? नाही ना, मी चाललोय एकटा. पाणीपुरी खायला आणि हे सगळे काय करताय? काय? मला खाऊ वाटते हे सगळे का बरं येत आहे? यांना कोण म्हणलं बरं? ती म्हणे पाणीपुरी मला खायची म्हणे आणि या सगळ्यांना कोणी बोलवलं म्हणे. मग फक्त तू एकटे खाशील का? हो, सडकी सगळ्यांनाच खायची. आम्हाला सगळ्यांनाच पाणीपुरी खायची आहे. ती आली का बुट्टी? पण डोळे तुमचे थोडे लागले. कोमलचे पावलं एवढे छोटे आहे. कोमलला टाइम लागी जातो येताच. नाही रे, लॉक बिक करून येते. लॉक केलं सगळं. कोमल का रे तुझे पावलं छोटे आहे ना, म्हणून तुला टाइम लागतो ना यायला. मी पळत येते ना, पप्पा घ्यायचा. चलो आता आपण जाऊ पाणीपुरी खायला मस्त मस्त. दीदी कुठली खायची होती पाणीपुरी? कैलास जाऊ दे, भेटले नाही. नशीब नव्हतं तुझं आज. दे कशी? हा चांगले चांगले ना, ठीक आहे तो. पप्पा पप्पा मी आता प्लेन डोसा खात आहे. पप्पा प्लेन डोसा, मम्मी स्प्रिंग डोसा. चीज नाही टाकत मम्मी पण. चीज तर प्यार आहे भाई.
चीज आवडत तुला? तुला आवडतं का? दादा अजून फोन विषय वडा. थँक्यू. समोसा. आज तर मजा आहे बा कोणाची तरी. समोसा मजा आहे बा. चलो जेवायचं काय मम्मी तुझं? बुक नाही आता मला. भूक नाही बा. पप्पा तुमचं जेवायचं काय? मी एक पोळी खाणार आहे. एक पोळी खाणार आहे. का बरं भूक नाही? नाही आपल्याला भूक नाही. का बरं नाहीये? मी आता संध्याकाळी नाश्ता केला आणि माझं थोडं पोटात गडबड आहे. पोटात गडबड आहे. मम्मी मला एक सांग फक्त. काल पप्पा तर लईच सांगत होते मी बाहेरचं खात नाही, ऐकून खात नाही. आता कसं काय खाता? अरे वाव, पोल उघडली. अरे पोल उघडली पप्पाची. पप्पांचं ऐकून घे. नाही पप्पा काय सांगतात? बाप्पाची पोल उघडली. अरे इकडे मी काय बोललो ते बाप्पा आता कारण आहे का? कारण मला माहिती आहे मी आता ते कारण. सांगतोय कारण ऐकून घे. तेलकट खात नाही. मी जास्तीत जास्त घरचं खातो, बाहेरचं खाईल बी तर कमीत कमी तेलकट, आणि मी साऊथ इंडियन खातो ते तेलकट राहत नाही. बर मम्मी समोसा कोणी खाल्ला? समोसा रगडा. समोसा नाही खाल्ला. मम्मी एक पोल तंदुरी उघडती. पोल उघडती. अरे वा. खाल्ला आपण समोसा. कारण द्यायचे तर मी फक्त पप्पांकडून. पेपर डोसा खाल्ला, विचारून घ्या मम्मीला. बाहेरचं खातच नाही असं नाही, पण जाऊ दे. कमीत कमी. तुला भूक आहे का? नाही रे बाबा मला. जाऊ दे, मला भूक आहे थोडीफार. थोडं खायचं नव्हतं पण आता कोमल काय करते बघू. कोमल काय केलं? पोहे केले. पोहा. आणि हे कोणच आहे? पप्पा. मी बोललो ना काल पप्पाची फेवरेट म्हणजे मिरची आणि पोळी. पप्पाला लई लागते मिरची आणि पोळी. आणि इथं चालू आहे कालचा ब्लॉग. मग कालचा नाहीये, थोडा लेटचा आहे, आधीचा आहे ब्लॉग चालू आहे. आता पोहे वगैरे खाऊ. चलो आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता मम्मी तुम्हाला माझ्या मम्मीने व्हिडिओ पाहते, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. मम्मी अशी कोणची स्टेप होती तुझी आली? अशी कर. हा अशी कोणची स्टेप होती तुझी आली? झोप लागत असेल तर झोपून घे ना. मम्मी अशीच बघत राहते. हा अशीच सवय राहते. पण मम्मीला आता झोप लागतीये तरी मम्मी पाहिजे मला झोप. मम्मी मम्मी मला सांग, तुम्ही एवढं पाहता हे बनवायचं ते बनवायचं असं तसं, आणि बनवता येता कशावर? खिचडीवर. हा नुसतं बघत राहता. हे बघा. हा आत्ता काय चालू होतं माहिती का? हे बघा. हे बघा. कुठं होतं मम्मी ते? बाई बोलत हा हे होत. व्हिडिओ पाहून घ्या. ज्याला वाटत असं काहीच करत नाही खिचडीशिवाय त्यांनी बरं का व्हिडिओ बघून घ्या याचे आयुषचे. तेव्हा कळेल का आयुषच्या मम्मीने काय काय करून आयुषला खाऊ घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपला दिवस संपलेला आहे आजचा. अशा पद्धतीने आपला दिवस संपलेला आहे. नक्कीच व्हिडिओ बघा, पण रिपीट करा माझ्यासाठी आणि आयुषला आणि मग कमेंट समजा काय केलेलं काय 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 खायला केलं. केलेलं आहे. माझी पोलू गर्दी आता. त्याच्याकरता आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया. आजचा दिवस आपण संपूया. खिचडी करून खाऊ. ठीक आहे. चलो बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. स्वीट ड्रीम. बाय बाय. खरं खिचडी